नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष. मी ठाणे महानगरपालिकेत आहे आणि आता मी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेते. विषय अतिशय गंभीर आहे, पण आता अडचण अशी आहे की काय मीच माझ्या शहराची बदनामी करतोय की काय असं माझ्या कधी कधी मनात येतं. पण लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या सगळ्यांसमोर नेहमी आणले पाहिजेत या मताचा मी मध्यंतरी एक चळवळ उभी केली होती ठाण्याच्या ट्रॅफिक विषयी आणि त्याला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि ती चळवळ आमची अशीच पुढे चालू राहणार आहे. आज मी एक वेगळा विषय घेऊन आलोय आणि ठाणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे पाणी. ठाणे हे अतिशय छोटं शहर आहे, म्हणजे बाकी मुंबईसारखं पसरलेलं किंवा पुण्यासारखं पसरलेलं असं काही मोठं शहर नाही. आमचं ठाणे शहर हे तुम्ही टोल नाका सोडलात की खारेगावला संपतं आणि इकडनं घोडबंदरला कासार वडवलीपासून ते ठाण्याच्या मुंब्रा खाडीपर्यंत जाऊन संपतं. एवढं छोटं शहर असताना देखील ब वर्गाची ठाणे महानगरपालिका तुमचं बजेट 4,000च्या वरती ती लोकांना पाणी देऊ शकत नाही. आणि खरंच पाणी नाही आहे का असा विषय नाही आहे, पाणी आहे पण पाणी विकलं जातं. ठाण्यात टँकर माफिया सक्रिय आहे असं माझं आता मत आहे आणि ते तुम्हाला पुढे कळेल मी का म्हणतोय. हे ठाण्यातले विहंग व्हॅली सोसायटीची काही लोक मला आज भेटायला आले होते आणि त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर मला धडकीच बसली. तुम्हाला माहिती आहे का ते ठाण्यात 2 महिन्याचं टँकरचं बिल किती भरतात? तर ते 2 महिन्याचं टँकरचं बिल भरतात 13 लाख रुपये. हे 13 लाख रुपयाचं बिल आहे. त्यांच्या बाजूला असलेली बिल्डिंग काय रोजा बेला त्यांचा एक रोजा गार्डन त्यांचा एक सदस्य आम्हाला आता इथं भेटला होता, ते तर 35-40 लाख रुपये बिल भरतात पाण्याचं. मला कळत नाही आणि आता हा पाणी येतं कुठलं? तर तुम्हाला माहिती काय पाणी येतं कुठलं? हे टँकर माफिया ठाणे महानगरपालिकेकडनंच हे पाणी विकत घेतात आणि ते ह्याला विकतात. माझं मत आहे, मग पाईपलाईन कशाला टाकलात तुम्ही? पाईपलाईनवर कशाला खर्च केलात? जे पाणी पाईपलाईननी जायला पाहिजे होतं ते पाणी टँकर माफिया टँकरने विकत घेतात आणि त्याचा खर्च किती आहे? तर 2,500 ते 3,000 रुपये एका टँकरचा खर्च आहे. तो मला असं वाटतंय की ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टँकर माफिया हा पाण्याचा व्यवसाय करतोय. ठाण्यातला घोडबंदर रोड हा ऑलरेडी ट्रॅफिकमुळे आणि तिथल्या खड्ड्यांमुळे त्रासलेला आहेच, पण त्याच्यासोबत आणखी एका मोठ्या गोष्टीने त्रासलेला आहे, ते म्हणजे टँकर माफिया. ठाणे टँकर माफियांचं शहर तयार होतंय का असा प्रश्न आज माझ्या समोर आलेला आहे. कारण जर एक बिल्डिंग 13, 14 लाख रुपये भरत असेल, दुसरी बिल्डिंग 35-40 लाख रुपये भरत असेल, तर अशा अनेक बिल्डिंग आहेत. हिरानंदाने किती पैसे भरत असेल? मग हिरानंदाने मिडोज किती पैसे भरत असेल? सो या सर्व प्रश्नांवर मला ठाणेकरांना विनंती आहे की सगळ्यात प्रथम घोडबंदर रोडला जर घर विकत घेत असाल तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या.